मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र आले आणि राज्यात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची चर्चा व्हायला लागली. या ब्रँडचा फटका मुंबईत महायुतीला बसणार असं विरोधकांकडून म्हटलं जाऊ लागलं. मात्र बाळासाहेब ठाकरे हे एकमेव ब्रँड होते. त्यांच्याशिवाय इतर कोणीही ब्रँड नाही असा दावा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातो. आता या सगळ्याबाबत मुंबईचे मतदार काय विचार करतात हे सांगणारा सर्व्हे नुकताच समोर आलाय. मुंबईतली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती, त्यामुळे चर्चेत आलेला ठाकरे ब्रँड, मुंबईतली मराठी मतं आणि ठाकरेंचा उत्तराधिकारी होणं, याबाबत लोकांची मतं काय आहेत हे या सर्व्हेमधून स्पष्ट झालंय. ठाकरे ब्रँडचा इम्पॅक्ट मुंबईच्या मतदारांवरती होतोय का हे सुद्धा या सर्व्हेमधून सांगण्यात आलंय. मुंबईच्या या लेटेस्ट सर्व्हेमध्ये नेमकं काय आहे, ठाकरेंच्या युतीबाबत मुंबईकरांना काय वाटतंय, या युतीचा आणि एकूणच ठाकरे ब्रँडचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीवरती कसा होऊ शकतो, सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबईच्या मतदारांचा कौल सांगणारा हा सर्व्हे घेतलाय सी वॉटर्स या संस्थेनं. या संस्थेकडून मुंबईच्या लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न मुंबईतले मराठी भाषिक आणि हिंदी भाषिकांनाही विचारले गेले. यात पुरुष मतदार आणि महिला मतदार असं वर्गीकरणही करण्यात. अमराठी मतदारांमधला फरक स्पष्ट लक्षात येतो. मराठी भाषिकांमध्ये ठाकरे अजूनही लोकप्रिय असले तरी हिंदी भाषिकांमध्ये मात्र ठाकरे ब्रँड कमकुवत झाला असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी मराठी मतं निर्णायक ठरतील असं जे म्हटलं जातंय त्यावर शिक्कामोर्तब होतं. आता हाच प्रश्न जेव्हा पुरुष आणि महिला मतदारांना विचारण्यात आला तेव्हा 43.4% पुरुषांनी ठाकरे ब्रँड असल्याचं म्हटलं. 31.8% पुरुषांनी ठाकरे ब्रँड कमकुवत झाल्याचं म्हटलं. 14% पुरुषांनी ठाकरे ब्रँड नाही असं उत्तर दिलं, तर 10.9% पुरुषांनी सांगता येत नाही असं म्हटलं. महिलांचा विचार केला तर 44% महिलांनी ठाकरे ब्रँड अजूनही असल्याचं म्हटलंय. 25.4% महिलांनी कमकुवत झाल्याचं म्हटलंय. 7.8% महिलांनी ब्रँड नाही असं म्हटलंय, तर 22.9% महिलांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलं. मुंबईतल्या मतदारांना विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न होता, ठाकरेंचे उत्तराधिकारी कोण? आता यावरती मराठी भाषिकांनी काय उत्तरं दिलीत ते पाहू. 44.3% मराठी भाषिकांनी ठाकरेंचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरे असल्याचं म्हटलंय. 25.5% मराठी भाषिकांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलंय. 10.8% मराठी भाषिकांनी राज ठाकरे यांना कौल दिलाय, तर 8.4% मराठी भाषिकांनी कुणीच नाही असं उत्तर दिलं. 5.5% मराठी भाषिकांचं उत्तर ब्रँड संपलाय असं होतं, तर तेवढ्याच मराठी मतदारांचं उत्तर सांगता येत नाही असं होतं. यावरून काय लक्षात येतं, तर मराठी भाषिकांमध्ये ठाकरेंचे उत्तराधिकारी म्हणून सर्वाधिक पसंती उद्धव